मित्रो, आज आपल्यासोबत वावा तालुक्यातील बोरगावचे ज्येष्ठ तमाशा संघटक पापाबाई दमादार हे उपस्थित आहेत. पापाबाई दमादार हे विनोद सम्राट गुलाब बोरगावकर यांचे सुपुत्र आहेत. राज्यभर तमाशा क्षेत्रातले प्रश्न आणि संघटनात्मक बाबीवरती ते सातत्यानं सर्वांच्या संपर्कामध्ये असतात. तर बेल्ल्याला वसंतराव जगताप अण्णा यांचा बेल्ल्याला तमाशा महोत्सव असो किंवा सांगली सातारा जिल्ह्यामध्ये होणारे सादरीकरणाचे सर्व कार्यक्रम असो, या तमाशा क्षेत्रामध्ये जे सगळे प्रकार आहेत त्यातल्या सगळ्या कलावंतांशी दिग्दर्शकांशी त्यांचे जवळचे संबंध आहेत. आणि तमाशा कलाकार आणि पापाबाई हे एक अविभाज्य अशा प्रकारचं कुटुंब आहे. नमस्कार पापाबाई. नमस्कार. तुम्हाला आज एका महत्त्वाच्या प्रश्नावरती आपण चर्चा करायची आहे की तमाशा सादरीकरण होताना किंवा कला सादर होताना डोंगरावरती एक तमाशा सादर केला जातो आणि अलीकडे डीजेचं एक आक्रमण झालेलं आहे. त्या डीजेच्या आक्रमणामुळे काही ठिकाणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल झालेले आहे. तेव्हा हा वाद आणि समस्या नेमकी काय आहे ते मला सांगा. नमस्ते. कसं आहे, डीजे आता डीजेवर किंवा डीजेवरची लावणी बॅनरचं चालू आहे, त्याच्यावर बी डीजे चालू आहे. तो विषय एक म्हणजे आता बाहेरचा विषय आहे. परंतु आता जे डीजेवरची चालू आहे ते कला केंद्रामध्ये म्हणजे संगीत वारीवर नाही. म्हणजे संगीत वारीमध्ये डीजे चालवणं म्हणजे हा प्रकार त्या कलेला किंवा त्या संगीत वारीला ते म्हणजे मारक असं की ती आहेत ती माणसं सुद्धा अनासमान झालेली जातात. म्हणजे हा डीजे हा प्रकार त्या कला केंद्रात कधीच नव्हता. डीजे प्रकार आल्यामुळे नेमकं काय कामगारांच्या वरती डीजे प्रकार आल्यामुळं सर एक पेटी मास्तर थांबला गेला, तबला वाजत थांबला गेला, ढोलकी वाजवणारा तो थांबला गेला, नाचणाऱ्या ज्या नर्तिक आहेत ते 4-5 असतात नर्तिका, त्यांचं नाचकाम थांबलं गेलं. दुसरी गायिका पूर्णपणे थांबली गेली. म्हणजे ही एवढे लोक ती थांबली गेली. डीजेच्या अतिक्रमणामुळे ज्या कलाकारांच्या साथीनं ती कला सादर करायची त्या प्रमुख कलाकारांच्या वरती म्हणजे तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे ढोलकीवाला असेल किंवा सुरपेटीवाला असेल किंवा नर्तक असेल यांच्यावरती बेरोजगारीची पाळी आली आहे. मग अशी ही समस्या महाराष्ट्रातील स्वरूप काय आहे? बाबा डोंगरावरती तमाशे करणारे एवढे संगीत कला केंद्र आहे किंवा डीजेवरती करणारी एवढी आहेत, अशी काय आकडेवारी तुम्हाला? आता कसं आहे सर, ती आकडेवारी मी तुम्हाला सांगतोच. मगाशीच आपल्या पहिल्या प्रश्नाचं थोडंसं विश्लेषण करतो की डीजे हा प्रकार कसा आहे, मुंबई पुण्यामध्ये किंवा बाहेरच्या मोठ्या सिटीमध्ये जे डान्स बार चालत होता तोच डान्स बार कला केंद्रामध्ये आहे. याच्यामुळंच जे भांडणं होणं, काय खून होणं, मारामारी होणं किंवा बाकीच्या काही ज्या काही बाबी घडतात त्या गोष्टीमुळे घडतात. डीजेमुळे डान्स बारची आपल्याला नको असणारी संस्कृती तमाशा क्षेत्रात आहे. ते कसं आहे, पहिले घुंगरावणी जे होतं ते स्टेजवर होतं किंवा 10-12 लोक असायच्या, नाचणाऱ्या असायच्या किंवा तबलेवाला, डोलचीवाला, वाजवणारा आणि मध्ये एक सोंगाड्या त्याचा असे 5-6 माणसं असायच्या. समूह कला होती. आज त्यांच्या पसंतीनं 2 मुली काय असतील तेवढ्या त्या गाण्याने त्या बॉक्सवर गाणे लावायचे आणि डान्स ते दार बंद परत करायचं. हा प्रकार फार म्हणजे ते न शोभण्यासारखा आहे त्या कला केंद्राला. हा प्रकार चालू झालाय. याच्यामुळं आज जो वाद जे सुरू झाला आहे, आज जे पैसे मिळतात असं कला केंद्राला वाटतं, म्हणजे थिएटर मालकांना किंवा त्या पार्टीवाल्याला वाटतं, ते क्षणिक आहे. आज कला केंद्रावर म्हणजे डीजेवरती चालणारी कला म्हणजे जे ग्रुप आहेत तेही अडचणीत आहेत आणि जे थिएटर मालक आज म्हणतात पैसे मिळते, नक्की ते सुद्धा काही भविष्यात ते सुद्धा अडचण. म्हणजे काय, असं काही प्रकार घडला की तुमचं लायसन बंद होणार, तुमच्यावर कारवाई होणार, पूर्णच माणसं थांबणार, हे घडणार आहे. म्हणजे तमाशा कला ती सादर झाली पाहिजे की ढोलकीवाला, सोंगाड्या, पेटीवाला, त्यांचा समूह नृत्याचा जो आविष्कार आहे त्याच पद्धतीने झाली पाहिजे. आणि डीजेच्या अतिक्रमणामुळे ती होत नाही. मग आता साधारणपणे महाराष्ट्रामध्ये डोंगरावरती चालणारे संगीत बारी केंद्र अंदाजे आणि डीजेवरती आता कसं आहे, घुंगराव चालणारे अंदाजे 30-32 कला केंद्र आहेत. पण त्यांनी असं पाळलंय, मग त्यात एक ठराविक जण तुम्हाला नावं सांगतो
एक वेळेला एक सातारचं आहे, आपलं सणसवाडीचं आहे, जय अंबिका आहे, न्यू अंबिका परत अशोक जाधव यांचं आहे चौफुलेचं, रेणुका वाटारला आहे आमचं, परत इस्लाम सांगली जिल्ह्यामध्ये आपल्या नूतन संस्कृती कला केंद्र आहे, म्हणजे शोभा छाया लाखे यांचं कला 25-26 वर्षांचं आहे कला केंद्र. तर ह्या कला केंद्रामध्ये आज पार्ट्या नाही किंवा काही ठिकाणी पार्ट्या आहेत, काही ठिकाणी थिएटर बंद आहे. डीजीच्या आक्रमण बाकीच्या पार्ट्या येत नाहीत त्यांच्यात. मग काही ना डीजी चालवत आहे का? ह्या थिएटरमध्ये ज्यांना काही पार्ट्या नाहीत त्यांनी सांगितलं आमचं थिएटर बंद राहिलं चाललं, पण आम्हाला डीजी चालवायचा नाही. छायाशोभा बाकीसारखी जी इतर मुद्रावरती चालणारी कलाकार मंडळी आहेत त्या सगळ्यांनी डीजे तात्पुरते मिळणाऱ्या पैशापेक्षा सुद्धा कलेला महत्व द्यायला. पण आता तुम्ही तमाशा क्षेत्रामध्ये इतकी वर्ष संघटक म्हणून काम करताय, तर या प्रश्नामध्ये म्हणजे डीजेचं अतिक्रमण किंवा ही कला टिकवली पाहिजे यासाठी संघटनात्मक पातळीवरती काय प्रयत्न किंवा शासन दरबारी काय प्रयत्न सुरू आहे? आता काय पूर्वी संघटना होते आमचे इचलकरंजीचे धोंडराम जावळे संघटनात्मक काम केले, त्यांची कोल्हाटी डोंबारी समाजासाठी फार मोठं काम केले. बोलपट माणूस होता, चांगला माणूस, पण ते त्यांचं निधन झाल्यामुळं ते संघटनेच्या कामाला थोडंसं जरा मरगळ लागले. पण नंतर त्यांची मुलं किंवा शिवाजी जावळे असतील, परत सुनील जावळे असतील, आमच्या सुरेखा पुणेकर असतील, अनेक 5-6 जण आहेत यांच्या संघटनेचे जुनी लोक यांनी हे पुन्हा आणि ते त्याच्यावर सतत काम चालू केलं. त्याच्याच्या नंतर ह्यांनी जाऊन काय केलं, त्या मंत्रालयाने जाणं संस्कृती विभागाला कलाकार लोकांना काही फारसं दाद देतील असं काही नाही, पण त्यांना कोणतरी एक मजबूत माणूस पाहिजे. याच्यासाठी आता बाबासाहेब पाटील म्हणून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ते संस्कृती विभाग महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत, पण त्यांनी त्यांच्याबरोबर मग राजश्री काळे नगरकर आहेत, सुरेखा पुणेकर आहे, आमच्या सुरेखा पवार आहेत थिएटर मालकी, परत सणसवाडीचे परत रेश्मा परेदीकर आहे, शिवाजी जावळे आहेत, आपले कार्याध्यक्ष आहेत त्या संघटनेचे अध्यक्ष आमचे नारायण जावळेकर आहेत. मग तमाशा क्षेत्रामध्ये आज जे प्रामुख्याने नाव घेतलं जातं ते राष्ट्रपती पारितोषिक विजेते विठाबाई नारायणबाबा यांच्या कन्या मंगलताई बनसोडे यांनी एक पाठिंबा यांना दिलाय. परत अशोक जाधव थिएटर मालक चौफुला, ह्या सर्व लोक हेच एवढेच नाही, अनेक लोक ह्यात आहेत. ह्या लोकांनी त्या बाबासाहेब पाटलांच्याकडे जाऊन सांगताना त्यांनी सगळी मिटिंग बोलवली मागल्या 2 महिन्यात. थिएटर मालक असतील, कलावंत असतील, त्यांना घेऊन ते पवार यांच्याबरोबर थांबून त्यांनी सांस्कृतिक मंत्री आपले त्यांची भेट घालून त्या विषयावरती चर्चा केली आणि त्यांना कुठेतरी आता मार्ग निघत आला. आतापर्यंत हे लोक जात होते, राजा आश्रय जे होता तो आता बाबासाहेब पाटलांनी राजा आश्रय दिला, तर हे काम आता बऱ्याच गतीने चालू झालं. नाही, पण आता बाबासाहेब पाटील असतील किंवा मुख्यमंत्री सुरेंद्र पवार असतील यांच्या भेटीमध्ये ही जी आपल्याकडे गुलावरती तमाशा चालला पाहिजे किंवा कलाकेंद्र चालला पाहिजे अशी भूमिका घेणारी आता राज्यातल्या अनेक दिग्गज मंडळींची तुम्ही नावं घेतली, त्यांनी प्रामुख्याने मागण्या काय केल्या? ही मागण्या की डीजी पूर्ण बंद व्हावा, म्हणजे कलाकेंद्रावरचं डीजे पूर्ण बंद व्हावा, कलाकारांची एक संघटना व्हावी तिथं, की त्या घुंगरू असेल किंवा पेटी वाजवणार असेल किंवा तबलचे असेल, ढोलचीवाला असेल, त्या लोकांच्यावर ही पारंपरिक कला चालणार, घुंगरावली लाईन चालणार, हे पूर्ण बंद व्हावं. हे बंद झालं की ऑटोमॅटिक त्या कला केंद्रावर जे आघात घडतात, त्या गंगा घडतात ते पण थांबते. हे पूर्ण थांबवं ही प्रमुख मागणी आहे. आता कसं आहे, ह्या कला केंद्रामध्ये ह्या मुद्द्यामध्ये त्यांना एक आम्हाला एक सूचना करायच्या ह्या संघटनेमध्ये लोकांना, की काय होतंय, पूर्वी तमाशाचे कलावंत जे आहेत त्याची करार करायचं, एखादा कलाकार जात होता तमाशा ह्या पडाचा त्या पडाचा, पण तो काही फारशी एवढी मोठी रक्कम असायची नाही, 50,000 जोड असला तर जोड प्रतिबंध 1 लाख रुपये, आणि जर समजा तो नाही तमाशा पडायला आला तर इतर कुठल्याही फडात तो धावला जातो किंवा चैत्राच्या महिन्यात त्या मानकाला भेटून ते पैसे जातात. आज कला केंद्रामध्ये अशी परिस्थिती झाली आहे, जे कला केंद्रामध्ये आम्ही तुमची पार्टी लावतोय असं 2-3 महिला गोळा होत्या, ते जायचं
त्या थिएटर मालकीला सांगायचं तिथे कोण थिएटर अडचणी पाहिजे कला केंद्र आमची पार्टीला होतोय आमच्या 10 बायकांचा ग्रुप आहे म्हणजे 10 महिला 5-7 2-3 पुरुष वाजवणारे आम्हाला एक 7-8-10 लाख रुपये पाहिजे. सगळ्या तिथं करार करायचा त्यांना नोटीस करून द्यायची. येताना तिने काय आणायचं एक कपाट एक पाईप पेटी नाही मोठी पाईप पेटी एक आणि तबला ढोलची एवढी साहित्य साधारणपणे 5-50 हजार रुपयाचं साहित्य असतं. 10 लाख रुपये घेऊन जायचं ते पुन्हा यायचंच नाही असाही प्रकार आज कला केंद्राने चालू झाला. आणि अशा प्रत्येक एकाच नाही अनेक ठिकाणी त्या पैसे उचलले. तर मला यांना विनंती करायची आहे तुम्ही एखादी पार्टी ठरवताना प्रत्येक थिएटरला एखाद्या प्रमुख थिएटर मालकांचा फोन करा किंवा थिएटर मालकांचा एक ग्रुप करा. हे हा ग्रुप आमच्याकडे येतोय याचं कोणाकडे देणं घेणं आहे का आम्ही व्यवहार करावा का. तर हे थिएटर जी असले लोक गंडा घालणारे जे लोक आहेत त्यांच्यापासून असते. आज तुम्हाला सांगतो ज्या लोकांच्या जवळ काही पैसे त्यांच्या घरी आहेत असं नाही कुठेतरी बँकेतनं काढून पैसे दिलेले आहेत ते तुम्हाला उचलून द्यायचे आणि तुम्ही सरळ जायचं. पण हे यांना माहित आहे की काही येत नाही काही कारवाई करत नाही याच्यावर कायदेशीर कारवाई करणं बी थिएटर मालकांनी गरजेचं त्याशिवाय याला आळा बसणार नाही. ह्या गोष्टी आहेत पापाबाईंनी आपल्याला तुंतुण्यावरचा तमाशा टिकावा आणि तमाशाचा मुख्य प्रकार असलेल्या संगीत बारीमध्ये डीजेचं होणारं अतिक्रमण आणि ह्या अतिक्रमणामुळे वाढणारी गुन्हेगारी आणि कला केंद्रातल्या मालकांची कलाकाराकडून काही प्रमाणात होणारी फसवणूक यासाठी संघटनेमार्फत शासन दरबारी जे प्रयत्न सुरू आहेत त्या महत्त्वाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधून उपाययोजना कृती कार्यक्रम देखील पापांनी सुचवलेला आहे. तेव्हा पापाबाई तुमचं हे जे काम आहे की प्रामुख्यानं संगीत बारी जी आहे ती पारंपरिक तमाशाकडे वळणारी असावी अशा आग्रहातून तुम्ही घेतलेली भूमिका या राज्यामध्ये लवकरच यशस्वी हो अशा आपल्याला शुभेच्छा.